नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। कारण आता शासनाच्या पोर्टलवर एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि यामुळेच तुमचे अनेक दिवसांचे प्रश्न सुटणार आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी तुम्हाला खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगणार आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका। आतापर्यंत काय होत होतं, लाभार्थ्यांना स्वतःचं स्टेटस चेक करता येत नव्हतं। म्हणजे आपले पैसे आलेत का नाही, आपण अजून योजनेत आहोत का नाही, हे समजण्यासाठी कोणताही सोपा मार्ग नव्हता। त्यामुळे लोकांना काय करावं लागायचं, कधी ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागायच्या, कधी दुसऱ्यांकडे विचारावं लागायचं आणि तरीही स्पष्ट माहिती मिळत नव्हती। पण आता इथेच मोठा बदल झाला आहे। आता सरकारने अधिकृत पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू केली आहे आणि या सुविधेमुळे तुम्ही घरबसल्या तुमचं स्टेटस चेक करू शकता। म्हणजेच तुमचे पैसे जमा झाले आहेत का, कोणत्या तारखेला आले आणि तुम्ही अजून योजनेत आहात का नाही, ही सगळी माहिती आता तुम्हाला स्वतः मोबाईलवर पाहता येणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही, कोणाकडे विचारण्याची गरज नाही। म्हणून ही अपडेट खूप मोठी आणि महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता आधीची खरी परिस्थिती काय होती ते समजून घेऊया। मागच्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना एक मोठी अडचण येत होती। नोव्हेंबर डिसेंबर पासूनच अनेकांना पैसे मिळाले नव्हते। काही जणांना 1 महिना तर काही जणांना 2, 3, 4 महिन्यांपासून हप्ता मिळालाच नव्हता। त्यामुळे सगळ्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता। लोक काय विचार करत होते माहिती आहे का, आपण अजून योजनेत आहोत की नाही, आपलं नाव कुठेतरी काढलं आहे का, आपले पैसे का येत नाहीत। काही जण तर खूप चिंतित होते, कारण त्यांना काही स्पष्ट माहिती मिळत नव्हती। आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हे सगळं चेक करण्यासाठी कोणताही सोपा मार्ग उपलब्ध नव्हता। ना मोबाईलवर माहिती मिळत होती, ना पोर्टलवर स्पष्ट स्टेटस दिसत होतं। त्यामुळे लोकांना अंदाज लावावा लागत होता किंवा इतरांकडून विचारावं लागत होतं। पण आता इथे सगळ्यात मोठा बदल झाला आहे, कारण आता या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतः मिळणार आहेत। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झाला आहे ते समजून घ्या। सरकारच्या अधिकृत पोर्टलवर आता 2 नवीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे लाभार्थी स्थिती आणि दुसरा ऑप्शन आहे स्थिती पहा। आता तुम्ही विचाराल हे नेमकं काय आहे, तर अगदी सोप्या भाषेत सांगते, लाभार्थी स्थिती म्हणजे तुम्ही या योजनेत आहात की नाही, तुमचं नाव सक्रिय आहे का नाही ही माहिती, आणि स्थिती पहा म्हणजे तुमचे पैसे आले का नाही, कोणत्या तारखेला आले, ही सगळी माहिती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आधी पोर्टलवर नव्हते, त्यामुळे लोकांना काहीच माहिती मिळत नव्हती। पण आता या 2 ऑप्शनमुळे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती अगदी एका क्लिकमध्ये पाहता येणार आहे। म्हणजेच ना कुठे जाण्याची गरज, ना कोणाला विचारण्याची गरज, सगळी माहिती आता तुमच्या हातात आली आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण स्टेटस चेक केल्यावर नेमकं काय दिसणार, तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत एक एक करून सांगते। सर्वात आधी तुम्हाला दिसेल की तुमचे पैसे जमा झाले आहेत का नाही, म्हणजे हप्ता आला आहे की अजून प्रलंबित आहे हे लगेच समजणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पैसे कोणत्या तारखेला आले, म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत नेमक्या कोणत्या दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा झाले हेही दिसणार। तिसरी गोष्ट आहे मागील हप्त्यांची पूर्ण माहिती, म्हणजे आधीचे पैसे कधी कधी आले, किती वेळा हप्ता मिळाला, हा सगळा रेकॉर्ड पाहता येणार। चौथी महत्त्वाची गोष्ट, तुमची केवायसी पूर्ण आहे का नाही, जर केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला तिथेच कळणार आणि त्यामुळेच कधी कधी पैसे थांबू शकतात हे समजेल। पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अजून योजनेत सक्रिय आहात का नाही, म्हणजे तुमचं नाव अजून चालू आहे का, की काही कारणांमुळे बंद झालं आहे, हे स्पष्ट दिसणार। त्यामुळे मित्रांनो, या एका स्टेटस माध्यमातून तुम्हाला तुमचा संपूर्ण रेकॉर्ड स्वतः पाहता येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, स्टेटस कसं चेक करायचं, मी तुम्हाला अगदी सोप्या स्टेपमध्ये समजावून सांगते। तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये हेच फॉलो करा। सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करा, क्रोम ब्राउझर किंवा कुठलाही, आणि संजय गांधी योजनेचं अधिकृत पोर्टल ओपन करा। पुढची स्टेप, पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुमचा यूजर ID आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन करा। आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर 2 ऑप्शन दिसतील, लाभार्थी स्थिती किंवा स्थिती पहा। या 2 पैकी कोणत्याही एका ऑप्शनवर क्लिक करा। आता पुढे काय करायचं, आता तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। हा नंबर खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यावरच तुमचं स्टेटस दिसणार आहे। आणि शेवटची स्टेप, नंबर टाकल्यानंतर सबमिट करा आणि लगेच तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल। म्हणजेच पैसे आले का नाही, कोणत्या तारखेला आले, तुमचं नाव सक्रिय आहे का नाही, सगळी माहिती एकाच ठिकाणी दिसेल। म्हणून मित्रांनो, ज्यांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी तर नक्कीच आजच स्टेटस चेक करा,
कारण यामुळे तुम्हाला लगेच कळेल की नेमकी अडचण कुठे आहे. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ही जी नवीन स्टेटस चेक करण्याची सुविधा सुरू झाली आहे ती फक्त एका योजनेसाठी नाही आहे, तर अनेक सरकारी योजनांसाठी ही सुविधा लागू आहे. मी तुम्हाला एक एक करून सोप्या शब्दात सांगते. सर्वात पहिली योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली पेन्शन योजना. दुसरी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी असलेली मदत योजना. तिसरी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, म्हणजे विधवा महिलांसाठी असलेली आर्थिक मदत. चौथी योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर दिली जाणारी मदत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासोबत संजय गांधी निराधार योजनेसाठी देखील ही सुविधा लागू आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही कोणत्याही या योजनांचे लाभार्थी असाल तरीही तुम्ही त्याच पोर्टलवर तुमचं स्टेटस चेक करू शकता. त्यामुळे ही सुविधा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. या अधिकृत पोर्टलवर दर महिन्याला एक अपडेट दिला जातो. म्हणजेच तुम्हाला एक मेसेज किंवा नोटिफिकेशन दिसतं, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं असतं की या महिन्याचे पैसे कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार. उदाहरणार्थ, समजा नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं असेल की या महिन्याचा हप्ता 25 तारखेपर्यंत जमा होईल, म्हणजे तुम्हाला आधीच अंदाज येतो की पैसे कधीपर्यंत येणार आहेत. त्यामुळे काय फायदा होतो, उगाच टेन्शन घ्यायची गरज नाही, रोज बँकेत किंवा इतरांकडे विचारण्याची गरज नाही आणि अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. म्हणून मित्रांनो, वेळोवेळी पोर्टलवर जाऊन हे नोटिफिकेशन चेक करा, कारण इथूनच तुम्हाला सर्वात आधी खरी माहिती मिळणार आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एप्रिलच्या हप्त्याबद्दल. सध्या अनेक जण विचारत आहेत एप्रिलचा हप्ता कधी येणार. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, आतापर्यंत एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही. म्हणजेच अजून कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही आणि पोर्टलवर देखील याबाबत अपडेट आलेली नाही. त्यामुळे मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर जे काही तारखा फिरत आहेत त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. एकदा अधिकृत अपडेट आली किंवा पोर्टलवर नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला सर्वात आधी इथेच माहिती दिली जाईल. म्हणून काय करायचं, घाई करायची नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणि अधिकृत अपडेटची वाट पाहायची. जशीच एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही नवीन माहिती येईल तशी मी तुम्हाला लगेच अपडेट देणार आहे. मित्रांनो, आता या व्हिडिओचा निष्कर्ष अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. जर अजूनही तुम्हाला तुमचे पैसे आलेले नसतील किंवा तुमच्या मनात अजूनही शंका असेल की आपण या योजनेत आहोत का नाही, तर आता विचार करत बसू नका, कारण आता तुमच्याकडे एक सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे. फक्त 2 मिनिटं काढा, अधिकृत पोर्टलवर जा आणि तुमचं स्टेटस चेक करा. यामुळे तुम्हाला लगेच समजेल पैसे आलेत का नाही, काही अडचण आहे का, किंवा तुमचं नाव अजून ॲक्टिव्ह आहे की नाही. म्हणजेच मित्रांनो, आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, सगळी माहिती तुमच्या हातात आहे. म्हणून एकच विनंती, आजच वेळ काढा आणि तुमचं स्टेटस नक्की चेक करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. तसेच अशा सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला रोजच्या रोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे लेटेस्ट अपडेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत नक्की राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.